नेहा. येस मॅम. हा माझा डबा आहे, तू जेवून घे. मॅम तुम्ही नाही जेवणार का? नाही मला भूक नाहीये, जेवून घे तू. नेहा. येस सर. काय मग काय म्हणाल्या काकू? सर आज त्या जेवणार नाहीयेत, त्यांना भूक नाहीये, म्हणूनच त्यांनी त्यांचा डबा सुद्धा मला खायला दिलाय. जेवणार नाहीये का? काय झालं? एनी प्रॉब्लेम? सर त्यांच्या घराचा जरा इश्यू झालाय, त्यांना अर्जंट पैसेही लागणार आहेत. मेजर प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांनी लोनही अप्लाय केले. क्यों गो आणि जेव तू नीट. येस सर. हा बोल ग बच्चा. मम्मा 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 मी खूप खुश आहे. तुला माहितीये फायनली माझं रिब्रँडिंगचं प्रेझेंटेशन अप्रूव्ह झालंय. व्हॉट? काय सांगतेस काय? फॅन्टॅस्टिक. हो. ए पण ते त्या कावेरीने पाहिलं का ग? नाही नाही तर परत ती काहीतरी चुका काढायची. ती काय बोलणार आहे मम्मा, तिलाही आवडलंच. तुला माहितीये मी प्रेझेंटेशन देताय ना नंदी बैलासारखी फक्त मान डोलावत हो हो म्हणत होती. तेव्हाच मला कळलं ही होच बोलणार आहे, आणि जर नसती हो म्हणाली ना तर तिची चांगलीच खरडपट्टी काढली असती. मम्मा आता मला माहेरच्या चहामध्ये एंट्री घेण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. येस. आता तू बघच मी काय करते. हो मम्मा तुला करते नंतर कॉल. हा ओके बाय. ऑल द बेस्ट. बाय. आनी काय झालंय? आय एम सो हॅपी. यू नो व्हॉट, माझं रिब्रँडिंग प्रेझेंटेशन अप्रूव्ह झालंय. आधी आता तू बघ मी आपल्या माहेरच्या चहाच्या पुढच्या आउटलेटला कसं छान लुक देते ते. आणि लुक देता देता राजवर्धनने केलेल्या अपमानाचा आणि कावेरीने खाल्लेल्या वेळेचा कसा हिशोब पूर्ण करते ते बघच. बाय कावेरी. बाय. बाय कावेरी. बाय. मिस कावेरी, ते लोन सँक्शन होणं पॉसिबल नाही, कारण जोपर्यंत प्रोबेशन पिरियड पूर्ण होत नाही तोपर्यंत कंपनी कुठल्याही एम्प्लॉईला लोन देऊ शकत नाही, असा रूलच आहे. त्यामुळे सॉरी टू से तुमचं लोन सँक्शन नाही होऊ शकत. इट्स ओके. मला माहिती होतं तुम्ही नाही म्हणाल. ठीक आहे, काही हरकत नाही. माझ्या अकाउंटमध्ये 50,000. कंपनीने लोन सँक्शन केलं नाहीच आहे, पण मी तुमची पर्सनली हेल्प करू शकतो नाही का? तसंही तुम्ही मला मध्ये जी काही हेल्प केली होती त्याचं रिपेमेंट बाकी होतच नाही का? बघा तुम्हाला वाटतं तितका वाईट नाहीये, कळलं काकू?
थँक्स. पाहिलंच ना कावेरी, वरून दाखवतो तसं नाहीये माझा राजवर्धन. खरंच किती गुणी आहे ग. फक्त त्याच्यातला हा चांगला माणूस त्याला फार काळ नाही धरून ठेवता येत. आधुनिकतेकडे जाण्याच्या नादात खोट्या झगमगणाऱ्या दुनियेत अडकून पडतो तो. असाच भरकटत जातो. त्याला ह्या सगळ्यातनं बाहेर काढणारं, त्याच्यातलं माणूस पण जागवणारं आणि त्याला चांगल्या मार्गाकडे नेणारं कोणीतरी हवं. करशील ना हे तू कावेरी? तरी मी तुम्हाला सांगत होते, पण माझं ऐकतंय कोण? म्हातारी बोलते तर तिचं तोंड दिसतं, पण तिच्या मनाची कळकळ नाही दिसत तुम्हाला. हे 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 काळ्याचे पांढरे उगाच नाही झाले, लांबचा विचार करते म्हणूनच झाले. बघा आता बघाच तुम्ही, कुठल्याही वेळी पोलीस स्टेशनवरून फोन येईल आणि वाजत गाजत आपल्या हातात बेड्या घालून आपल्याला घेऊन जातील. बघा तुम्ही. असं काहीही होणार नाहीये. पैशाची व्यवस्था झालीये. काय काय? तात्या, मी तुमच्या अकाउंटला सगळे पैसे ट्रान्सफर करते, मग तुम्ही उद्याच गावी जाऊन त्यांना सगळे पैसे देऊन टाका. काय झालंय तात्या? अहो, पैशांची व्यवस्था झालीये, आता नका काळजी करू. कसं सांगू तुला बाय, पोरीकडून पैसे घेणं खूप जड जात. पोरकी परक्याचं धन असते, त्यासाठी सोनं नाणं करावं, वाजत गाजत तिचं लग्न करावं, असेल त्या दिवसात असेल त्या परिस्थितीत तिला खुश ठेवावं. मी काय करतोय? तिच्याकडूनच पैसे. तात्या, अहो असं नका म्हणू. बाई, कधी कधी वाटायचं आपल्याला मुलगा असावा, पण आज कळतंय मुलगा असो किंवा मुलगी, जर प्रेम असेल ना तर ते बापाची काळजी घेतात, बापाला जपतात. तात्या, मी कायम तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. हॅलो, हा सदा. अरे माझा जावई पैसे घेऊन येतोय. हा ए किती आहेत ग? 50,000. हा अरे सदा, 50,000 आहेत. 50,000 ते घे आणि काय घराची डागडुजी करायची करून टाक. हा अरे अरे सदा, असं काय करतोस? अरे ऐक तरी माझं. अरे सदा, मेल्याने फोन ठेवला. काय झालं? तो म्हणतो अशी थोडी थोडी डागडुजी करत बसू काय? एक रकमी 3-4 लाख रुपये पाठवा मला, आणि ते 50,000 रुपये नको मला. नाहीतर असं म्हणतोय तो की तुम्हीच राहायला या आणि दर महिन्याला भाडं द्या. मला वाटतं हे योग्य आहे, चालेल. म्हणजे आपण त्याला महिन्याच्या महिना भाडं देऊ, शिवाय आपले 50,000 वाचतीलच.
असं कसं? नाही नाही, म्हणजे ते 50,000 रुपये ते काय डिपॉझिट की फिपॉझिट ते पाहिजे त्याला, आणि दर महिन्याला भाडं पण पाहिजे. ठीक आहे. तात्या, निदान आपलं घर तरी आपल्याकडे राहील. हो हो, मला पण चालेल. नाहीतर इथं का आपलं जमणार नाही मुंबईत, त्यापेक्षा गावाला गेलेलं बरं. आणि हो कावेरी, दर महिन्याला भाडं पाठवायला विसरायचं नाही हो. हो आजी. मी का पाठवेल? मी देईन ना टपरीच्या उत्पन्नातून. जळलं मेले लक्षण ते. तुमचं ते कसलं टपरीचं उत्पन्न, त्यातून महिन्याचं रेशन पण भरलं जात नाही. आणि हिला एवढी लहानाची मोठी केली, त्याचे पैसे घेतले का आपण? मग आता भाडं द्यायला काय हरकत आहे? हो पण ती आता तात्या, मी दर महिन्याला भाड्याचे पैसे देईन. मग झालं. चला आत्ताच बॅगा भरायला सुरुवात करूया. ओ जावई, वर गच्चीत माझी गोधडी वाळत घातली, ती घेऊन या खाली. सुलभे, अगं सुलभे, अगं जायचं ग, गावाला जायचं ग सुलभे. ए सुलभे. तात्या, हं? आपलं स्वतःचं आईचं घर जर आज आपल्याकडे असतं तर किती बरं झालं असतं ना. बाय, खरंच मिळेल का ग आपल्याला ते घर? नक्की मिळेल. रत्नमाला मॅडम त्यांनी दिलेला शब्द कधीच खाली पडू देत नाहीत. मला खात्री आहे त्या आपलं घर आपल्याला नक्की परत मिळवून देतील. हाय. हाय राज. अरे मला सांग, त्या गुहागरच्या घराचं काय करायचं? आय मीन तुझ्या आईलाच ती जागा हवी होती. तुमच्यात काही बोलणं झालंय का? येस, आमचं बोलणं झालं त्या विषयावर. ओके ग्रेट. मग काय करायचं ठरलं पुढे? त्यात ठरवायचं काय? जे ठरलंय तेच करायचं. ते घर पाडायचं आणि त्या ठिकाणी रिसॉर्ट बांधायचं. हा, तुझं तू काय ते मुहूर्त वगैरे बघून घर पाडायला घे. आय डोंट हॅव एनी इश्यू. बाय. येऊ का? अरे मम्मा, हे घे पेढा घ्या, आधी तोंड गोड करा. हे घ्या पेढा घ्या. कशाबद्दल सांगते? अगं, मी पेढे का आणले? सांगते सगळं सांगते. आधी पेढा तर खा. काय आहे, रत्नमाला ताईंना माझ्या मुलीचं काम आवडलं आणि त्यांनी तिचं कौतुकही केलं. केवढी मोठी अचीवमेंट आहे ही. मला जसं कळलं तसं म्हटलं काहीतरी गोड घेऊन जाऊया सगळ्यांसाठी आणि सगळ्यांचं तोंड गोड करूया. मला बच्चा किती दिवसांपासून सांगत होती, मम्मा मी किती हार्डवर्किंग आहे, पण काही घडतच नाही. तेव्हा मी क्लिअर सांगितलं, बच्चा पेशन्स ठेव, सगळं व्यवस्थित होईल. आता बघाच माझी बच्चा किती छान काम करते. अरे वा, आज अचानक कसं काय? सांगते, सगळं सांगते. आधी पेढा घ्या. काय आहे, माझ्या मुलीची कॅम्पेनिंगची आयडिया अप्रूव्ह झाली ना, म्हटलं सेलिब्रेशन तो बनताही आहे म्हणून आले. आता तुम्ही काळजी करू नका. माझ्या लेकीच्या हाती सगळं सोपवलंय की नाही. मग निर्धास्त राहा. कसं आहे, तुम्ही जे घालवलं त्याला माझी मुलगी नक्की वर आणेल.
म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, म्हणजे गैरसमज नका करून घेऊ. यांच्यामुळे नाही, पण त्या मुलीमुळे, त्या मुलीच्या प्रकरणानंतर माहेरचा चहाची जी काही बदनामी झाली ना, ती लोक अशी अशी विसरून जातील. बघाच तुम्ही, माझी बच्चा माहेरचा चहा हे नाव इतकं वर नेऊन ठेवेल ना, बघाच तुम्ही. हो म्हणजे काय? हे म्हणजे ती कर्तबगार मुलीची निवड केली आहे ना माझ्या आदित्यने? म्हणजे तिच्या कर्तबगारीबद्दल किंवा हुशारीबद्दल अजिबात शंका नाही आमच्या कोणाच्याही मनात. सानिया, तुझ्या आईने एवढे पेढे आणलेत ना, घे देवासमोर ठेव आणि देवाकडे प्रार्थना कर. तू पहिल्यांदा माहेरच्या चहामध्ये काहीतरी काम करणार आहेस. ते सगळं छान सुरळीत होऊ दे. ये. तू पहिल्यांदा माहेरचा चहासाठी काहीतरी काम करतेयस, ते सगळं छान सुरळीत होऊ दे म्हणून प्रार्थना करूया. गुड. नाही म्हणजे सेलिब्रेशन इज गुड, पण ते प्यादा वापरून तुम्हाला असं वाटतंय की माहेरचा चहा तुम्हाला हातात घेता येईल. तर ते प्यादा गेमच्या बाहेर कधी फेकून देऊन तुम्हाला चेकमेट करेन ना, कळणार सुद्धा नाही. ऑल द व्हेरी बेस्ट. तुमच्या पुढच्या चालींसाठी. छान आहे पेढा, छान आहे. काऊ, काऊ, अगं अशी अंधारात काय बसलीस? मी दचकले ना तुला बघून. लाईट लावून तरी बसायचं. काय झालं? काही नाही. आईची आठवण आली तेव्हा दिवस होता. आठवणीत रमता रमता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. सगळ्यांना गावच्या बसमध्ये बसवून आले. त्यांना बसमधून जाताना बघून असं वाटत होतं आपणही त्या बसमध्ये बसावं, गावी जावं. आईचं जे घर आहे ना, त्या घरचं अंगण सारवावं, रांगोळी काढावी, तुळशीला पाणी घालावं. ते घर मिळायला हवं ग. ते घर मिळायला हवं ग. मिळेल ग काऊ. हे बघ, तुझ्या मनासारखं ना सगळं होईल. मनात असलं ना की ते होतच. फक्त ना आपली विल पॉवर स्ट्रॉंग पाहिजे. बघ आता आपली विल पॉवर स्ट्रॉंग होती,
म्हणून आपल्याला घराचं लोन पण मिळालं की नाही? लोन नाही मिळालंय, ते त्या खडूस भोक्याने मदत केली. काय? त्याने मदत केली? अगं, प्रोबिशन पिरियड सुरू असताना लोन मिळत नाही. कंपनीचा असा काहीतरी रूल आहे म्हणे. आणि तरी तू त्याला खडूस म्हणतेस? अहो, काहीतरी तर मनाला वाटू दे. अहो, तो मनाने खूप चांगला आहे. तू त्याला उगाच काहीतरी बोलू नकोस. बरं सोड, एक काम कर, मी छान फ्रेश होते, आपण आज फिरायला बाहेर जाऊया आणि जेवूया आपण. तुला बरं वाटेल. आलेच मी फ्रेश होते.